असतील. तर सेमीफायनल क्रमांक 1 अगदी सेमीफायनल पाहायला मिळते ती म्हणजे खांडस विरुद्ध लवलस या दोन संघांच्या दरम्यान. अगदी लवलस संघाने टॉस जिंकला. प्रथमतः या ठिकाणी पाहता फलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु पहिला राहिलं आणि त्या कारणास्तव या ठिकाणी पाहिलं तर अविनाशला पहिल्याच बॉलमध्ये जीवनदान मिळालंय. सलामी वीर आहे, मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहता नक्कीच लवलस संघाला येणारा काळ आणि वेळ मात्र सांगून जाईल. परंतु इथे नक्कीच नशिबाची 7 मिनिटे चेंडू सरळ जातोय. लॉंग स्टॉप पहिला बॉल आपण पाहिला, झेलची संधी होती, झेल ड्रॉप झाला, परंतु त्यात नंतर नक्कीच व्हाईट बॉल, त्यावरती 4 धाबा. खराब लँड आणि लेनचा वापर गोलंदाज अक्षय करतोय. 6 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गुड लेग स्पॉट, अगदी पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. या ठिकाणी अगदी सरळ शरीराचा वेध घेण्यात आला. पंचांचा डिसिजन लेग बाईकच्या माध्यमातून ही 1 धाब मिळणार आहे. धाबा संख्या 7च्या घरामध्ये. सेमीफायनल अगदी जो सामना जिंकणार तो थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आणि नक्कीच खेळणार तो म्हणजे पित्तलवाडी संघासमोर. फुल टॉस, फटका चांगला, चौकार. तर चौकार आलाय. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 11 धाव फलकावरती. फुल टॉस बॉल, संघासाठी. कुठेतरी गोलंदाज चुकीची कामगिरी करतो. धाबा संख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 11 होते ना, 5 तब्बल 16 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यस, 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. भरपूर महागडे षटक पाहायला मिळत आहे. बॅटची कडा, खऱ्या अर्थानं सुरुवात करून दिली ती म्हणजेच पहिल्याच बॉलवरती. पहिल्या बॉलवरती झेल जर कॅरी केला असता तर दबाव थोडासा बनला असता, परंतु त्यानंतर आपण पाहिलात धावांना सुरुवात करून दिली. लगेच दुसरा बॉल वाईट फेकला, त्यावरती देखील चौकार आला आणि तिथनं पुन्हा एकदा नशिबानं साथ दिली ती म्हणजे खांडस संघाला.
धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 या धाव फलकावरती पाहायला मिळते. सुरुवातीच्या 4 बॉलवरती फक्त नक्कीच आपण पाहू शकता ताबडतोड सुरुवात पाहायला मिळते. शॉट अ प्लेन अपर कट सातत्याने चौकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत. सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन मॅडनरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आत उचलला जातो. या ठिकाणी फलंदाज आपण पाहतायत ते म्हणजेच नक्कीच अविनाश. नक्कीच याच अविनाशचा कॅच सोडला होता आणि तोच अविनाश सध्या तरी मैदानाच्या आत आत ओखणारी बॅटिंग दाखवतोय. फुलटॉस नक्कीच का म्हटलं जातं कॅचेस बिन द मॅचेस. पहिल्या बॉलवरती झेल सोडला आणि त्यानंतर लगातार चौकारांचा पाडा या ठिकाणी दाखवण्यात आलाय तो म्हणजेच गोलंदाज अक्षयला. एक चूक किती महाग ठरू शकते हे या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी फलंदाजांसाठी सुवर्ण संधी फलंदाजांसाठी लगातार प्रत्येक षटकारास 201 रुपयाचे कॅश प्राइज मंगेश पवार यांच्याकडून देण्यात येईल. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारास 200 रुपयाचे कॅश प्राइज. कारण की आता पाटेकरांना देखील माहिती आहे ही मॅच भरपूर महत्वाची आहे. इथनं जर जिंकलो तर थेट मेगा फायनल मध्ये जाऊ शकतो आणि नक्कीच पहिल्या क्रमांकावरती हकदार करण्याचे नक्कीच चान्सेस सुद्धा मिळू शकतात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज या ठिकाणी आपण पाहता तो म्हणजेच दर्शन आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चुकीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. अक्षय यशरक्षक आणि अक्षयकडनं चुका होत आहेत. बत्तीस धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी भरपूर चांगली बॅटिंगचा प्रदर्शन पूल केलाय. फटका चांगला डीप मध्ये आपण पाहता नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव एकापेक्षा जास्त काय नाहीये. परंतु भरपूर चांगला साथ देत असताना राहुल सध्या तरी या ठिकाणी अविनाश यांना याच अविनाशचा झेल सुटला होता आणि तोच अविनाश मैदानाच्या आत भरपूर चांगले फटके खेळतोय. सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहता स्क्वेअर लेगला फाटलं परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येच्या पोहोचते ती म्हणजे 35. 35 धावा प्रत्येक फटक्यासाठी प्रत्येक धावेसाठी अगदी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो डगआउट मधनं. ओव्हर पिच बॉल या ठिकाणी नक्कीच अविनाशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. नक्कीच अविनाशनं झेल अगदी 0 धावसंख्येवरती सोडला होता परंतु त्यानंतर तब्बल 23 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहायला मिळाल्या. भरपूर चांगली इनिंग पुन्हा एकदा आपल्या संघासाठी त्यांना साकारली. नवीन फलंदाज मैदानाच्या आत
आदेश यांना पण पाहता. मैदानाच्या आत गेल्या गेल्या देखील पकडण्यात आले. फलंदाज बाद धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा. आदेश बॅक टू द पवेलियन. तर डगआउट मध्ये विनंती असेल नेक्स्ट बॅट्समन आपण तयारीमध्ये राहायचं आहे. 2 बॉल मध्ये 2 विकेट आले. आता म्हणजे विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती गोलंदाज येऊन पोहोचलाय तो म्हणजे दर्शन. शॉर्ट अप बॉल एकनाथ back to the pavilion. तर या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतोय. तर नक्कीच आमच्या या पाहुण्यांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच धाबा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 35 धाबा. सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला तो म्हणजे दर्शन यांचा. शेवटचा षटक अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे गणेश. स्ट्राइक वरती राहुल सलामी वीर आहेत परंतु इथे अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतर धाफलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल 36 धाबा. फुल टॉस या ठिकाणी ड्राइव्ह करण्यात आला परंतु डीप मध्ये सकपाल आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून परंतु दुसरा धक्का भरपूर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. हा देखील फटका भरपूर चांगला अगदी टॅप केला परंतु डीप मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतात भरपूर चांगली फिल्डिंग परंतु इथे शहानिशा केली जाईल पाहणी केली जाईल संदर्भासह स्पष्टीकरण केलं जाईल. पंचांचा इशारा फुल मागच्या मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. सातत्याने विकेट आणि विकेट पाहायला मिळत आहेत. नक्कीच युगराज गुटेर यांचं कौतुक करावं तेवढं कमी कारण की चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून लाभले गेले आणि त्यांच्या समवेत आमचे लाडके नक्कीच दत्ता कडाव सर DK सरांचं देखील कौतुक तेवढंच करावं लागेल कारण की चांगले निर्णय लावले गेले. दोन्ही पंच नक्कीच दोन्ही पंच एकमेकांना भरपूर चांगला या ठिकाणी कॉलिंग करतायत.
चांगले निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून आणि का सातत्याने या दोन पंचांना जास्तीत जास्त मागणी आहे. ओव्हर पिच बॉल हलकीशी अपील केली जाते परंतु बॅट कट किंवा कोणत्या प्रकारच्या अपील असेल तर ती तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. धावसंख्या अगदी 38 धावसंख्येवरती अटकलेली पाहायला मिळते परंतु इथं आपण पाहू शकता गुड लेन स्पॉट ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमबॅक भरपूर चांगला. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरचा विचार केला तर सेकंड ओव्हरमध्ये दर्शननं भरपूर चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट घेत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये देखील कौतुक करावं तेवढं गोलंदाज नंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात खांडस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 38 आणि 39 अर्थातच 39 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे लहुलेसे संघासमोर 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. तर सर अजून एक चेंडू शिल्लक बाकी आहे ना. अजून एक चेंडू शिल्लक आहे बहुतेक. पहिला चेंडू वाईड होता सर आणि 3 विकेट आणि 2 डॉट. बरोबर आहे हे बंद कर. तर थांबायचे दोन्ही संघ. तर नक्कीच माफी असावी दोन्ही संघांची. कारण की पहिला तर अरे तसं नाही बाबा आपण तर शेवटचा बॉल शिल्लक आहे तोच कंप्लीट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा
गणेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. इथे कट केला परंतु अगदी आपण पाहू शकता पॉइंटच्या रिझर्व मध्ये खेळाडू उपस्थित आहेत परंतु मिसफील्ड. 2 धाबा तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला तर तिसरी होणार का? फलंदाज बाद होत आहे. हा आणि आता मात्र टोटल या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही सांगतोय तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे धाव फलकावरती तब्बल 42 धावा आणि 43 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे लवल समोर. खांडस टीमने लवकर स्ट्रेचरेशन लावून घ्यायचं आहे आणि लवलच्या टीमने पण आपले बॅट्समन लवकर. आपल्याला जर फायनल 3 ओव्हरची चांगली खेळायची असेल तर आपल्याला लवकर सर्व गोष्टी फास्ट कराव्या लागतील. आणि मी आता ह्या मंचावरती आमच्या महाड पोलादपूर मराठा समाजाचे कमिटी मेंबर सर्व आलेले आहेत, बदलापूर रहिवासी, त्यांचं आम्ही स्वागत करत आहे आणि त्यांचा मान सन्मान करत आहे. तर आमच्या गावचे अनिल शेडगे यांच्या हस्ते मी गजानन काकांचा सत्कार करत आहे. तसेच मी आमचे निकम काका आणि शिवदास काका यांना पण आमंत्रित करतो, त्यांचा पण सत्कार करण्यात येतो. या निकम काका आणि शिवदास काका. चला खांडस टीम लवकर फिल्डिंग लावा. श्याम येतोय. धन्यवाद. आम्हाला हमेशा सहकार्य असतं आमच्या मंडळाचं बदलापूरच्या. आणि आम्हाला ही जी पहिल्या नंबरची जी ट्रॉफी दिलेली आहे ती सुद्धा आमच्या या महाड पोलादपूर मराठा समाजा मंडळ बदलापूरने दिलेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. असं सहकार्य नक्कीच. हॅलो 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 हॅलो. तर सेकंड इनिंगला सुरुवात. पहिल्या षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते. गोलंदाज हॅलो 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 गोलंदाज आपण पाहता राहुल. या मॅचचा पहिला बॉल जेव्हा पडला त्याही बॉल वरती आपण पाहिला झेलची संधी होती, तिथनं झेल ड्रॉप झाला परंतु त्यानंतर त्याच फलंदाजांना खऱ्या अर्थानं हाहाकार माजवला परंतु तशाच काही पाहायला मिळतंय. हॅलो 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 तसेच आमचे आनंद काका यांचं पण मंचावरती आगमन झालेलं आहे, त्यांचे पण आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसंच आनंद काका जरा मंचाच्या पुढे या, तुमचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. हॅलो स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. नक्कीच आपण विकेट घेतल्यानंतर जल्लोष करू नका, कारण की आपल्याला फायनलचे सुद्धा सामने खेळायचे आहेत, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. फायनल मॅच सुद्धा आपल्याला खेळायची आहे. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय आणि इथे मात्र सामना
एकाकी झुकतोय की काय, कारण की जर बघायला गेला तर दोन्ही संघ मातब्बर संघ आहे. आपण जिथपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तिथपर्यंत नक्कीच कोणता संघ विजयी होतोय याच्या नक्कीच क्रिकेटमध्ये जर तर मांडलं जात नाहीये प्रसाद, आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे देखील सांगणं तेवढंच कठीण आहे. आणि इथनं पण पाहिल्यात पहिल्या बॉलवरती जर ती कॅच पकडली असती तर इथे देखील लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट आले असते. परंतु जोपर्यंत अक्षय हा सामना झुकू शकतो एवढी ताकद आहे अक्षय या फलंदाजामध्ये, कारण की आज आम्ही अक्षयची बॅटिंग अतिशय जवळनं पाहिली आहे. भरपूर चांगलं बॅटिंग त्यानं मैदानाच्या आत केले. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अमित यांना आपण पाहता. नक्कीच इथनं मात्र चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल, कारण की 14.33च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत आपल्याला लक्षाचा पाठलाग करताना. इथे मात्र ब्लॉकलचा चेंडू पडल्यानंतर नक्कीच स्किट झालाय. इथे मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र तब्बल 2 धावा. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं षटक तब्बल 27 धावा कुठून काढल्या होत्या समोरच्या टीमने, परंतु इथे मात्र कुठेतरी जकडून ठेवण्यात यश आलंय ते मात्र खंडस संघाला. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. फुल ऑर्लेनचा चेंडू होता. नक्कीच सरळ बॅटने जर खेळले असते तर नक्कीच इथे मात्र मोठा हिट मारण्यात यश आलं असतं, परंतु क्रॉस बॅटेड फटका, आत्मघाती फटका ज्याला म्हटलं जातो क्रिकेट च्या क्षेत्रामध्ये, त्या रिव्हर्स आणि स्विच हिटचा इथे वापर केला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. अजून एक चेंडू निर्धाव टाकण्यात यश होतोय. गोलंदाजी मार्क होती तो मात्र राहुलला इथे मात्र हुक केला. नक्कीच या खेळाडूवरती दारोमदार आहे अक्षय. नक्कीच इम्प्रेसिव्ह केलंय आजच्या पूर्ण सत्रामध्ये आणि 30 बॅटिंग अक्षयची प्रात्यक्षित आहे पूर्ण संघाला. 6 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. हॅलो, तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 8 धाबा. सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज गुडलँड स्पॉट, फटका चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज आदेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी रिक्वायर्ड रन रेट सर 14.33 होतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. रिक्वायर्ड रन रेट अगदी झपाट्यानं वाढलंय. गुडलँड स्पॉट, नवीन फलंदाज गणेश यांना पण पाहता. कट केला फटका चांगला अगदी पाहू शकता आपण. कव्हर पॉइंटला खेळाडू उपस्थित आहे, परंतु त्याच्या प्रत्येक बॉल वरती आता धावा येणं भरपूर महत्वाचं आहे.
इथे आपण पाहू शकता 33 धाबा संख्येची गरज असताना चौकार आला. आता मात्र अजूनही 29 धाबा बनवायच्या आहेत. 29 धाबा संख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती 3 पेक्षा जास्त धाबा कुठे लागतील. कुठले स्पॉट पुन्हा एकदा कट केला. गॅपचा सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. भरपूर चांगली बॅटिंग गणेश करत असताना अगदी अक्षयला साथ पाहिजे एका चांगल्या खेळाडूची आणि नक्कीच गणेश सध्या तरी अक्षयला चांगली साथ देतोय. राहुलला नक्कीच राहुलचा कौतुक करावं तेवढे कमी. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहू शकता पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. चांगले फिटिंग पाहायला मिळते परंतु या बॉल वरती फक्त एक सिंगल आले. षटक क्रमांक दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती आपण पाहू शकता ते म्हणजे 25 धाबा. आता येणारे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही येणारे 6 बॉल आणि 18 धावा संख्येची गरज. 6-18चं गणित आहे परंतु क्रिकेटचं गणित जो खेळाडू सोडवणार जो संघ सोडवणार तो नक्की इथे जिंकणार. कोणता संघ बॅकफुट वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न. नक्कीच बघायला गेला प्रसाद तर मॅच रोमांचक मोडमध्ये जाताना बघायला 12 चेंडू 48 धावा सुद्धा चेस होत्या राहिल्या. नक्कीच 6 चेंडू आणि 18 धावांची गती असताना मात्र इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. नक्कीच अक्षयला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे. स्टार खेळाडू आहे. नक्कीच आजच्या या पूर्ण दिवसामध्ये त्याचं चांगल्या टच मध्ये सुद्धा आहे. अक्षयला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे. नक्कीच जोपर्यंत अक्षय आहेत मैदानाच्या तोपर्यंत सामना नक्कीच आपल्या बाजूने ते झुकवण्याची ताकद ठेवतात परंतु अक्षयला स्ट्राईक वरती येणं महत्वाचं आहे. रणबीर रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय कारण की गोलंदाजाला देखील माहिती आहे इथनं जर एखादा खराब चेंडू पडला तर नक्कीच सामना दुसऱ्या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी नक्की दोन्ही संघ एकमेकांना शॉर्ट प्लेन बॉल पंचांचा इशारा आला. या ठिकाणी व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचणार ती म्हणजे 26 धाव फलकावरती अजूनही 17 धाव संख्येची गरज. 17चा खतरा आता मात्र कोणत्या संघावरती येणार. लवलेचे संघावरती की खांडस संघावरती. खांडस संघानं काल अगदी या मैदानावरती हाहाकार माजवला होता परंतु तोच संघ आजही आपली दादागिरी दाखवतो.
इथे आपण पाहू शकता इथे देखील मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु आता अक्षयला पूर्णपणे स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. दुसरी धाव झाली असते परंतु नाहीये, अक्षयला मंजूर नाहीये. आता त्याला पूर्णपणे या मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. 3 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज. 3 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार. सामना लहुलसे संघाच्या बाजूने झुकू शकतो. अतिशय निर्णायक चेंडू. इथे फटका फसलाय. झेलची संधी. 2 बॉल आणि 14ची गरज. आणि त्याच दरम्यान नक्कीच या ठिकाणी पाहू शकता आपल्या सर्वांचा परंतु हा सामना पूर्णपणे झुकलाय, तो म्हणजे खांडस संघाच्या बाजूनं. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 1 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. जर का इथे नो बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल